Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain classification of thermodynamic process. So in previous video, we had seen what do you mean by thermodynamic process. आपण मागच्या व्हिडिओमध्ये थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय हे बघितलं होतं. आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेस बघायचं आहे. तर एकदा पुन्हा आपण thermodynamic process कशाला म्हटलं होतं? that is the process during which some of the thermodynamic variables that get changed or the procedure by which any thermodynamic system move from initial state to final state, that is also called as thermodynamic process. आता या थर्मोडायनेमिक प्रोसेस कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, त्याला कशा पद्धतीने त्यांनी क्लासिफाय केलं, on which basis we have to study the different types of here thermodynamic process. So let us consider the first type, that is the reversible process. We have to consider the first one, reversible and irreversible process. So first of all, let us consider what do you mean by reversible process. As the name itself indicates its meaning, जर आपण बारकाईने त्याच्या नावाकडे बघितलं, रिव्हर्सिबल प्रोसेस, मग याच्यामध्ये ही अशी प्रोसेस आहे की ही प्रोसेस होत असताना इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे आणि पुन्हा परत त्याच मार्गाने आपल्याला ते परत मिळतं, त्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो रिव्हर्सिबल प्रोसेस. काय आहे बघा रिव्हर्सिबल प्रोसेस? एनी प्रोसेस which can be any process which can be made to proceed in reverse direction so that it passes exactly the same state in all respect is called reversible process. Or the second definition you can make like this: a thermal process or thermodynamic process which is said to be reversible if the process return to the initial state along the same path by following the same path with no other changes. That process is called as the thermodynamic process. जी प्रोसेस कॅरीड आउट होताना पुन्हा त्याच इनिशियल पोझिशनला येईल आणि ती प्रोसेस होत असताना जी पाथ फॉलो करेल ड्यूरिंग द चेंजेस, त्याच पाथने जर ती रिटर्न येत असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. पुन्हा एकदा ऐका, एनी प्रोसेस व्हिच कॅन बी मेड टू प्रोसीड इन रिव्हर्स डायरेक्शन, ज्या मार्गाने ती पुढे गेली प्रोसेस त्याच मार्गाने ती परत यायला पाहिजे आणि ती परत येत असताना त्यामध्ये कोणत्याच प्रकारचे बदल व्हायला नको. ज्या स्टेट पासून त्याने ती प्रोसेस स्टार्ट केली त्याच स्टेट पर्यंत जसंच्या तसं पुन्हा त्याच मार्गाने जर परत येत असेल तर त्या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस इज सेड टू बी रिव्हर्सिबल इफ चेंजेस carried out along the same path without any changes, त्याला आपण म्हणू that is the reversible process. त्याचे एक्झाम्पल म्हणजे स्लो एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन ऑफ गॅस. when we expand the gas and when we compress the gas slowly, जेव्हा आपण एखादा गॅस की जो सिलेंडर मध्ये घेतलेला आहे त्याला जर आपण स्लोली पहिले या पिस्टनच्या साइडने कॉम्प्रेस केलं. समजा हा पिस्टन सुरुवातीला या ठिकाणी आहे, ए या ठिकाणी. बाय अप्लाइंग सम फोर्स इफ वी स्लोली कॉम्प्रेस द पिस्टन so that the gas that can be compressed when the piston move from A to B, that are the certain changes. मग A कडून B कडे हा पिस्टन मूव्ह झाला. आता जर फोर्स आपण काढून घेतला तर पुन्हा हे जर पिस्टन बी कडून ए कडे त्याच ठिकाणी परत जर आला असेल येत असेल त्यावेळेला
गॅसचे जे इनिशियल पॅरामीटर होते तेच इनिशियल पॅरामीटर जर आपल्याला मिळत असेल तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणून इथे एक्झाम्पल दिलाय स्लो एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन ऑफ गॅस. We can also consider slow expansion and compression in a spring also, metal spring also. We can consider a very familiar example when we melt the ice. जेव्हा आपण बर्फाला वितळू तर आईसचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, वॉटर मध्ये होईल. आणि पुन्हा जर वॉटरला आपण कंडेन्स केलं किंवा त्याला फ्रीज म्हणूया, आपण फ्रीज केलं, फ्रीजिंग ऑफ वॉटर, सो दॅट कॅन गिव्ह अस अगेन द आईस. म्हणजे आपण आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये करतोय बाय हीटिंग प्रोसेस. आणि जर हीट आपण पुन्हा काढून घेतली त्याची, म्हणजे आपण फ्रीज केलं वॉटरला, तर पुन्हा आपल्याला काय मिळतं, आईस. मग ही जी प्रोसेस आहे आईस टू वॉटर अँड वॉटर टू आईस, म्हणजे आईसचं आपल्याला आईस मिळालं, ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. वॉटरला आपण हीट केलं, स्टीम फॉर्म होईल. स्टीमला पुन्हा आपण कंडेन्स केलं तर पुन्हा आपल्याला वॉटर मिळेल. म्हणजे ज्या सबस्टन्स पासून आपण सुरुवात केली तो सबस्टन्स तशाच स्टेटला जर पुन्हा आपल्याला परत मिळत असेल विदाउट एनी चेंज, तर त्या प्रोसेसला जनरली आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. रिव्हर्सिबल प्रोसेसची ही डायग्राम आहे, PV डायग्राम म्हणतो आपण याला, बिकॉज इट इज प्लॉटेड बाय कन्सिडरिंग द टू पॅरामीटर, टू व्हेरिएबल प्रेशर अँड व्हॉल्यूम. सो ड्यूरिंग द रिव्हर्सिबल प्रोसेस, suppose A be the initial state of that process having the parameter that is pressure Pi and volume Vi. I for initial. Now initially if the system move from the process, the system move from A to B, जर ती A कडून B कडे गेली त्यासाठी मी एरो दाखवलेला आहे, हा एक एरो. आणि पुन्हा जर ती सिस्टीम बी कडून ए कडे आली, हा एरो दाखवला. मग ए कडून बी कडे जाताना आणि बी कडून पुन्हा ए कडे येताना सेम पाथ फॉलो होत आहे. म्हणजे ज्या स्टेट पासून आपण ती प्रोसेस सुरू केली त्याच स्टेट पर्यंत पुन्हा आपण जर पोहोचत असेल तर ती प्रोसेस कोणती होते, रिव्हर्सिबल प्रोसेस. when the system move from A to B, so when it is at B its pressure is PF and volume is VF. मग पुन्हा जर आपल्याला B कडून A कडे ती प्रोसेस ऑकर होत असेल तर त्या वेळेला पुन्हा आपल्याला A या ठिकाणी त्याचे पॅरामीटर तेच मिळायला पाहिजे, PI VI. सो इन रिव्हर्सिबल प्रोसेस इनिशियली द प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग, volume increases when it move from A to B, and when it move from B to A, now the volume decreases and pressure increases. So this is the PV diagram for the reversible process. Now in order to occur this process, two conditions that must be satisfied. जर आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेस ही कॅरीड आउट करायची असेल तर दोन कंडिशन सॅटिस्फाईड झाल्याच पाहिजे. त्यातली पहिली कंडिशन म्हणजे द प्रोसेस शुड प्रोसीड ॲट अ एक्स्ट्रीमली स्लो रेट. ही प्रोसेस होत असताना त्याचा जो रेट आहे तो अतिशय कमी असला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. आणि सेकंड वन, ही सिस्टीम प्रोसीड होत असताना कोणत्याच प्रकारचा एनर्जी लॉस व्हायला नको. एनर्जी दॅट शुड बी कॉन्झर्व. सो व्हाय एनर्जी दॅट गेट डिक्रीजेस? देर आर सर्टन dissipative forces like friction, viscosity, inelasticity. So these are the certain forces because of which some energy that must be lost. So here the system should be free from any energy loss, then only that system can return to its इनिशियल स्टेट और इनिशियल पोझिशन. म्हणून मग दोन कंडिशन अगदी इझी आहे बघा. पहिली की ती प्रोसेस अतिशय स्लो रेटने व्हायला पाहिजे आणि दुसरं
ती प्रोसेस होत असताना कोणत्याच प्रकारचे एनर्जी लॉस होऊ नये. एनर्जी दॅट शुड बी हियर मेंटेन, दॅट शुड बी कॉन्झर्व. हियर not any force, that is force of friction, viscous force, that shouldn't exist during that change. So this is the first type of process called as a reversible process. Now consider the second type of process, that is the irreversible process. Now here this is the opposite process as that of the first. Reversible means the process which return to its initial position, initial state by following the same path. Now here this is the process which cannot be made to proceed in reverse direction. ही अशी प्रोसेस आहे की जी रिव्हर्स डायरेक्शन ने घडत नाही. ही त्या स्टेटला जाताना चेंजेस ऑकर करतं आणि सेम पाथ फॉलो केल्या जात नाही. म्हणून आपण इथे म्हणू शकतो अ थर्मोडायनेमिक प्रोसेस इज सेड टू बी इरिव्हर्सिबल इफ इट डजंट रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट बाय फॉलोइंग द सेम पाथ. इट इज दो रिटर्न टू इट इनिशियल पोझिशन बाय possessing certain changes. आधीची जी होती प्रोसेस ती इनिशियल स्टेटला जात होती विदाउट एनी चेंज. आता ही त्याच ठिकाणी जरी आपण नेली त्या प्रोसेसला, पण याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसतात. त्याच मार्गाने ती प्रोसेस जात नाही, वेगळी पाथ फॉलो केला जातं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल. द प्रोसेस विच डजंट रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट and follow the different path to reach up to that state or to complete that process, that is called as the irreversible process. याचे example म्हणजे when we add sugar or salt in a water. Sugar and salt before adding the water that are in solid state, that are in crystalline form. Now when we add this sugar or salt in water, जेव्हा पाण्यामध्ये आपण मीठ किंवा साखर हे ऍड करू, तर सुरुवातीला मीठ किंवा साखर हे सॉलिड फॉर्म मध्ये, ते सॉलिडचं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये म्हणूया, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये. जेव्हा आपण त्याला ऍड करू तर ते डिसॉल्व होतात आणि जेव्हा पुन्हा आपण त्याला त्या वॉटरला, त्या सोल्युशनला आपण जेव्हा हीट करू till the complete water that get evaporate, मग त्या वेळेला आपल्याला बॉटम मध्ये जे काही मिळेल त्याचा फॉर्म जो आहे तो चेंज मिळेल. म्हणजे आपल्याला जरी सॉल्ट पासून सॉल्ट मिळेल, शुगर पासून शुगर मिळेल, पण त्याचा चेंज स्टेट जे आहे ती सॉलिडला सॉलिड मिळेल, पण जो फॉर्म आहे क्रिस्टलाइन टू अमॉर्फस फॉर्म मध्ये आपल्याला त्याचा बदल झालेला दिसेल. म्हणजे ही प्रोसेस सॉलिड टू सॉलिडच आपल्याला मिळालं. शुगरला आपण ऍड केलं वॉटर मध्ये, त्यानंतर त्या सोल्युशनला हीट केलं आपण. हीट केल्यानंतर वॉटर इव्हॅपोरेट झालं आणि आपल्याला त्या कंटेनरच्या बेसला अगदी थिन लेअरच्या फॉर्म मध्ये आपल्याला ती शुगर मिळेल. परंतु ती शुगर जी आहे आपल्याला चेंज ऑफ फॉर्म मध्ये मिळेल, क्रिस्टलाइन टू अमॉर्फस. म्हणून मग आपल्याला इथे पहिला पॉइंट आपण लिहिला की डिसॉल्विंग ऑफ शुगर अँड सॉल्ट इन वॉटर. सेकंड, डिके ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आपल्याला माहिती आहे मायक्रोबियल डिसइंटिग्रेशन जे होतं आपले बॉडी डेट झाल्यानंतर, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या बॉडीवर अटॅक करून आपल्या बॉडीला डिसइंटिग्रेट करतात. मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस रिटर्न डायरेक्शन मध्ये होत नाही, म्हणून त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. किंवा जर एखाद्या गॅसचं सडन कॉम्प्रेशन किंवा सडन एक्सपान्शन जर आपण करत असेल तर ती प्रोसेस पण कोणती आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस. सडन कॉम्प्रेशन, सडन एक्सपान्शन, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग या इरिव्हर्सिबल प्रोसेसची जर आपण पुन्हा पीव्ही डायग्राम काढली, that is the graph plotted between pressure and volume, तर तुम्हाला असं दिसेल जेव्हा ही सिस्टीम ए या ठिकाणी असेल,
सुरुवातीला. मग ती जर A कडून B कडे जात असेल त्यावेळेला पहिली ही पाथ फॉलो करेल, ती कॉर पाथ. आणि पुन्हा B कडून A कडे जाताना आता ती तीच पाथ फॉलो करणार नाही, दुसऱ्या पाथने पुन्हा त्याच्या इनिशियल स्टेट कडे जाईल. पण इनिशियल स्टेट कडे जाताना काही चेंजेस तिथे आपल्याला दिसतील, काही एनर्जी तिथे लॉस होईल, तीच पाथ तिथे फॉलो केला जात नाही. हे चेंजेस आपल्याला या इरिव्हर्सिबल प्रोसेसच्या पीव्ही डायग्राम वरून एक्सप्लेन करता येईल. की व्हेन वी कन्सिडर एनी पर्टिक्युलर थर्मोडायनामिक प्रोसेस, लेट A be its initial state, when it move from A to B by following the path 1, and when that system again move from B to A by following the second path. So here though that system return to A, but there are certain changes that occur in that thermodynamic process, so that's why this process is called as a irreversible process. इथे ही प्रोसेस घडून येत असताना A कडून B कडे जाताना एक पाथ फॉलो केली आहे आणि B कडून A कडे येताना दुसरी पाथ फॉलो केली आहे. जसं इथे आपण म्हटलं की सुरुवातीला शुगर किंवा सॉल्ट हे क्रिस्टलाइन असतं, ऍड करण्याच्या आधी जेव्हा आपण त्याला ऍड करू ते डिझॉल्व झाले आणि पुन्हा जेव्हा आपण त्याला बॉईल करू ते वॉटर कम्प्लिटली इव्हॅपोरेट होईपर्यंत तेव्हा आपल्याला शुगर किंवा सॉल्टच मिळेल, परंतु त्याची जी फॉर्म आहे ते क्रिस्टलाइन न मिळता आपल्याला अमॉर्फस आणि अगदी कमी प्रमाणात थिन लेयर मध्ये आपल्याला ते मिळेल. आता याचे कॉज काय? जसे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण बघितलं की रिव्हर्सिबल प्रोसेस ही घडत असताना ती अतिशय स्लो रेटने व्हावी आणि सेकंड ती प्रोसेस होत असताना कोणत्याही प्रकारचे फोर्सेस त्या सिस्टीमवर ऍक्ट व्हायला नको, जेणेकरून एनर्जी लॉस होणार नाही. एनर्जी लॉस होणार नाही तर ती एनर्जी कॉन्झर्व राहील. इथे त्याचे दोन कॉजेस आहेत इरिव्हर्सिबल प्रोसेसचे की व्हेन सिस्टीम गोज टू नॉन इक्विलिब्रियम स्टेट. तिथे सिस्टीम कम्प्लिटली इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असतं, कोणत्याच प्रकारचा चेंज तिथे परमनंट होत नाही. इथे जे चेंज होतं ते परमनंट चेंज त्यामध्ये घडून येतो. मग ही पहिला कॉज म्हणजे काय की सिस्टीम मूव फ्रॉम इक्विलिब्रियम स्टेट टू नॉन इक्विलिब्रियम स्टेट. दॅट इज सडन एक्सपान्शन or compression of gas किंवा chemical explosion during the expansion of gas or during the here chemical explosion, that system doesn't remain in equilibrium state, it move from equilibrium state to the non equilibrium state. equilibrium state पासून ती non equilibrium state मध्ये जाते किंवा गेल्यामुळे इथे आपल्याला ती त्याच्या ओरिजिनल प्रोसेसला त्याच मार्गाने मिळत नाही. म्हणून पहिला कॉज दिला आहे की व्हेन सिस्टीम गोज टू नॉन इक्विलिब्रियम स्टेट, अँड सेकंड वन मोस्ट ऑफ दिस प्रोसेस इन्व्हॉल्व द मेनी डिसिपेटिव्ह फोर्सेस लाईक फ्रिक्शन, विस्कॉसिटी अँड अदर फोर्सेस. त्यामुळे काय होतं, जेव्हा सिस्टीमवर फोर्सेस ऍक्ट होतात त्या फोर्सेसमुळे तिथे अपोजिशन ऑकर केला जातं. सम पार्ट ऑफ द एनर्जी of that system that get lost to overcome these forces. हे फोर्सेस ओव्हरकम करण्याकरिता काही एनर्जी, काही त्याचा पार्ट एनर्जीचा लॉस होतो. म्हणून आपल्याला त्याच इनिशियल स्टेटला आपल्याला ती सिस्टीम मिळत नाही. म्हणून त्या प्रोसेसला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. अशा ह्या दोन एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहेत, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल मध्ये आपल्याला एकच पाथ फॉलो केला जातं. सिस्टीम मूव होत असताना फ्रॉम A to B and B to A, it means system return to its initial position by following the same path. Irreversible मध्ये system changes its path when it move from A to B and B to A. Reversible process occur at a very slow rate. Irreversible process doesn't occur at a slow rate. In reversible process, total energy that get conserved. There is no change in state of the system. In reversible, some part of the energy that get lost, and that's why that system doesn't return as it is.
to its initial position. So we can easily compare between that two process, reversible and irreversible process. Now consider the third process, that is the isothermal process. Now here is also you can keep the definition of this process from the title. Thermal means temperature. The process which is carried out at constant temperature is called isothermal process. That is the simple definition. जे प्रोसेस एका कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑकर होतं त्या थर्मोडायनेमिक प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. जनरली आपण प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यामध्ये व्हेरिएशन बघतो. मग जेव्हा एक पॅरामीटर, एक व्हेरिएबल कॉन्स्टंट असतं तर उरलेले दोन जे व्हेरिएबल आहेत, आता प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट झालं तर दोन पॅरामीटर किंवा दोन व्हेरिएबल्स की जे व्हेरी होऊ शकतात ते कोणते, प्रेशर आणि व्हॉल्यूम. म्हणून मग इथे अशी डेफिनेशन केली आहे, अ प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस. म्हणजेच काय, आणि हे होत असताना टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट. द प्रोसेस इन विच देयर इज अ चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम बट टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे अशी प्रोसेस की ज्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतं आणि टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. म्हणून इथे अशी डेफिनेशन आपण करू शकतो अगदी साधी, द प्रोसेस which is carried out at constant temperature is called isothermal process. That is melting of ice, boiling of water. जेव्हा आईस मेल्ट होतं त्यावेळेला जरी आपण त्या आईसला एक्सटर्नली हीट करतो तर ही जी टोटल हीट आपण सप्लाय करतो ती टोटल हीट या आईसच्या वॉटर मध्ये कन्व्हर्शन साठी वापरलं जातं. म्हणजे टोटल स्टेट चेंज साठी वापरलं जातं. त्या प्रोसेस मध्ये कोणत्याही प्रकारे टेम्परेचर हे चेंज होत नाही. हे कन्व्हर्शन एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर होतं, त्याला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. वॉटरला बॉईल करताना एका जी हीट आपण सप्लाय करतो ती टोटल हीट वॉटरचं कन्व्हर्शन स्टीम मध्ये करण्यासाठी होतं, तेव्हा ही टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. म्हणून मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर हे एक्झाम्पल कशाचे आहेत, आयसोथर्मल प्रोसेस. पुन्हा जर आपण पीव्ही डायग्राम काढले, ते प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ कन्सिडर केला तर इथे ऑलरेडी डेफिनेशन मध्ये दिलाय की अशी प्रोसेस की ज्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग जेव्हा ती प्रोसेस ए या स्टेटला असेल इनिशियल स्टेटला, तेव्हा त्याचं प्रेशर पी आहे आणि व्हॉल्यूम व्ही आहे. बघा सुरुवातीला त्याचं प्रेशर मॅक्सिमम आहे आणि व्हॉल्यूम जे आहे हे व्हॉल्यूम मिनिमम आहे. सो ॲज द प्रोसेस स्टार्ट व्हेन इट मूव फ्रॉम ए टू बी, जेव्हा ही प्रोसेस ए कडून बी कडे मूव व्हायला सुरुवात करेल त्यावेळेला आता प्रेशर डिक्रीज होत आहे. पी आय पासून पी एफ पर्यंत प्रेशर कमी होत आहे. त्याच वेळेला जर तुम्ही बघितलं, व्हेन दॅट सिस्टीम रीच टू द पोझिशन बी, नाउ हियर व्हॉल्यूम बिकम व्ही एफ अँड प्रेशर बिकम पी एफ. मग इथे ॲज द प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तुम्हाला माहिती आहे हा जो लॉ आहे हा कोणता लॉ आहे, बॉयल्स लॉ. सो हियर in isothermal process we have to use which law, Boyle's law, that pressure of given mass of gas is inversely proportional to volume if the temperature of the gas remain constant. हे आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे, बॉयल्स लॉ. मग इथे कोणता लॉ वापरायचा आयसोथर्मल प्रोसेस साठी, तर बॉयल्स लॉ वापरायचा. कारण बघा इथे प्रेशर जेव्हा डिक्रीज व्हायला लागलं तर व्हॉल्यूम जे आहे हे इन्क्रीज व्हायला लागलं. म्हणजे इथे इन जनरल जर आपण फॉर्म्युला घेतला तर PV इक्वल टू कॉन्स्टंट हे इक्वेशन ऑफ स्टेट आपल्याला वापरायचं आहे फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. इथे जे थर्मोडायनामिक्स वापरलं जातं या आयसोथर्मल प्रोसेस साठी ते काय आहे बघा, तर तेच इथे लिहिलंय की इन आयसोथर्मल चेंज टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट.
हे नावातच आहे, डेफिनेशन मध्येच दिलंय की अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आणि इथे कोणता लॉ वापरतो आपण? बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ का वापरायचा? चार्ल्स लॉ, गे-लुसायस लॉ का वापरायचा नाही? कारण या प्रोसेसच्या वेळेला कोणते दोन पॅरामीटर आहे की जे चेंज होतात? प्रेशर आणि व्हॉल्यूम. मग त्यामध्ये काय रिलेशन आहे? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. प्रेशर हे जेव्हा डिक्रीज होतं तेव्हा व्हॉल्यूम हे इन्क्रीज होतं. त्यामुळे इक्वेशन ऑफ स्टेट जे आहे आयसोथर्मल चेंजसाठी ते आपल्याला PV इक्वल टू कॉन्स्टंट वरून लिहिता येईल PI/VI इक्वल टू PF/VF. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. PI फॉर इनिशियल प्रेशर, VI फॉर इनिशियल व्हॉल्यूम, PF फॉर फायनल प्रेशर and VF फॉर फायनल व्हॉल्यूम. So this is the simple third type of process, that is the isothermal process. Now we have to obtain the expression for work done in isothermal process. मग यासाठी आपण बघा एक गॅस घेऊया. That gas is taken in a cylinder. That cylinder is fitted with airtight, movable and frictionless piston. Now here when certain heat is supplied externally, then the piston move in upward direction, that is from A to B. मग इथे आपण आयसोथर्मल एक्सपान्शन घेतोय म्हणजे या प्रोसेसच्या दरम्यान टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहील. सो कन्सिडर an isothermal expansion of an ideal gas. जे आपण इथे सांगितले की we have to consider ideal gas which is enclosed in a cylinder fitted with airtight, movable and frictionless piston. Now because of certain amount of heat is supplied to that gas externally, the piston move from A to B so that there is a change in pressure and volume of the gas carried out or takes place. So let Vi and Vf be the initial and final volume of the gas. इथे आपण ही जी काही हीट एक्सटर्नली त्याला सप्लाय करतोय फॉर द एक्सपान्शन ऑफ गॅस, त्याचं इनिशियल व्हॉल्यूम घेतलं आपण Vi जेव्हा पिस्टन A या ठिकाणी असेल आणि जेव्हा तो B या ठिकाणी जाईल तेव्हाचं व्हॉल्यूम घेऊया आपण Vf. मग आता हे पिस्टन मूव्ह करण्यासाठी जे काही वर्क डन करावं लागलं हे वर्क डन आहे पहिले स्मॉल, सरळ ते A पासून B पर्यंत जाणार नाही, तर पहिले ज्या ठिकाणी तो आहे तिथून थोडस डिस्टन्स अपवर्डला मूव्ह होईल. मग असे आपल्याला स्मॉल वर्क डन कन्सिडर करावं लागेल आणि मग टोटल वर्क डन टू मूव्ह द पिस्टन फ्रॉम A टू B. म्हणून मग आता इथे मी कन्सिडर केलंय की स्मॉल वर्क डन ड्यूरिंग द आयसोथर्मल एक्सपान्शन. इथे आपण स्मॉल वर्क डन घेतोय ड्यूरिंग द आयसोथर्मल एक्सपान्शन. हे स्मॉल वर्क डन असतं, that is equal to PdV. वर्क डन आपण dW ने पण दाखवू शकतो किंवा सिंपली W ने. So work done is given by P into dV. Now we need the total work done. या पिस्टनला A पासून B पर्यंत मूव्ह करण्याकरिता जे काही आपल्याला टोटल वर्क डन लागेल सो दॅट द व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम Vi टू Vf, इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. मग यासाठी तुम्हाला या स्मॉल वर्क डनला इंटिग्रेट करावं लागतं. म्हणून मग इथे वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम V1 टू V2 और Vi टू Vf. इथे आपण V1 टू V2 न घेता Vi टू Vf घेतलेला आहे. ठीक आहे. म्हणून मग आता इथे कारण इनिशियल व्हॉल्यूम V आहे, फायनल व्हॉल्यूम Vf घेतलाय. मग याला जर आता आपण इंटिग्रेट केलं त्याआधी इथे आपण P ची व्हॅल्यू प्लेस केली आहे. फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन वी हॅव PV इक्वल टू nRT. त्याच्यावरून P इक्वल टू काय होईल? nRT बाय V. म्हणून मग या एक्सप्रेशन मध्ये आपण किंवा या फॉर्म्युल्यामध्ये आपण P ची व्हॅल्यू ठेवली. सो वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम Vi टू Vf. V1 V2 पण घेऊ शकतो आपण, जर इथे तुम्ही V1 V2 कन्सिडर केलं Vi Vf घेऊ शकतो. जे आपण इथे कन्सिडर करू ते इथे लिहायचं. नाउ वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम, दॅट इज nRT बाय V.
आता हे सगळे कॉन्स्टंट असल्यामुळे नंबर ऑफ मोल्स, रेडबर्ग गॅस कॉन्स्टंट आणि या प्रोसेस नुसार टेम्परेचर कॉन्स्टंट, म्हणून यांना आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आणि इथे आता आपण फॉर्म्युला वापरणार इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x किंवा इंटिग्रेशन ऑफ dv बाय v. तर याचं जे आन्सर आहे ते असतं log ऑफ v. मग आता याचं आपण इंटिग्रेशन लिमिट पुट केलं, फायनल लिमिट टू म्हणजे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट घेतोय आपण. मग इथे तुम्हाला इंटिग्रेशन आपल्याला टू द लिमिट फ्रॉम vi टू vf आहे, तर इथे तुम्हाला मिळेल वर्क डन इक्वल टू nRT log ऑफ vf अपॉन vi. म्हणजे ऍक्च्युअली ते मायनस मध्ये असतं, आपल्याला मिळतं अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. पुन्हा लॉगच्या फॉर्म्युल्यानुसार त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपण त्याला इथे सिम्प्लिफाय केले. जर मल्टिप्लाय असेल तर तिकडे सेपरेशन मध्ये आपण ऍडिशन होतं, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन राहतं. म्हणून इथे वर्क डन इक्वल टू nRT log ऑफ हा बेस ई आहे, दॅट इज vf अपॉन vi. आता आयडियल गॅस साठी आपल्याला माहिती आहे चेंज इन इंटरनल एनर्जी हे 0 असतं. का? कारण टेम्परेचर जे आहे या प्रोसेसच्या दरम्यान ते चेंज इन टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे चेंज इन टेम्परेचर 0. चेंज इन टेम्परेचर 0 म्हणून डेल्टा यू काय होईल 0. मग आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितलाय, दॅट इज dq इक्वल टू du प्लस dw. इथे आपण एनर्जी q ने दाखवलाय, याला आपण u ने दाखवू शकतो, याला w ने. आता ही चेंज इन इंटरनल एनर्जी 0 असल्यामुळे आपल्याला काय मिळालं q इक्वल टू w. म्हणून इथे जी काही हीट या प्रोसेस द्वारे तिथे एक्सटर्नली सप्लाय केला जातं ती टोटल हीट केवळ वर्क डन साठी वापरलं जातं. म्हणून हियर q इक्वल टू w दॅट इज इक्वल टू nRT log ऑफ vf अपॉन vi. पुन्हा एकदा बघा, इथे आपण एक गॅस कन्सिडर केलेला आहे जो सिलेंडर मध्ये घेतलेला आहे, त्याला एक्सटर्नली हीट सप्लाय करतोय फॉर द एक्सपान्शन. मग vi आणि vf त्याचं इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम घेतलं. आता स्मॉल वर्क डन पहिले कन्सिडर करा. जेव्हा पिस्टनला आपण a पासून अगदी स्मॉल डिस्टन्सला अपवर्डला मूव्ह करू त्यावेळेला किती वर्क डन लागलं, तर वर्क डन इक्वल टू p dv. मग आता टोटल वर्क डन in bringing out the expansion, that is from v1 to v2 येऊ शकतो की or from vi to vf. इथे इंटिग्रेशन घ्या, लिमिट घ्या vi to vf. त्यानंतर आता इथे p ची व्हॅल्यू ठेवा अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. we have pv equal to nRT, p equal to nRT by v. nRT या सगळ्या टर्म ज्या आहेत नंबर ऑफ मोल्स, रेडबर्ग गॅस कॉन्स्टंट, टेम्परेचर, इथे कॉन्स्टंट आहे म्हणून फंक्शनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करा म्हणून तुम्हाला मिळेल वर्क डन इक्वल टू nRT log ऑफ vf अपॉन vi. आता इथे हे झालं एक्सप्रेशन फॉर वर्क डन. आता जर आपल्याला क्वांटिटी ऑफ हीट काढायची असेल सप्लाइड किंवा अमाउंट ऑफ वर्क डन तर सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. मग सेम फॉर्म्युला काय आहे तो, तर अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ व्हॉटएव्हर द टोटल एनर्जी सप्लाय टू द सिस्टम that is used, some part of the heat is used to increase the internal energy and remaining part of the heat is used to perform the work done. इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे इंटरनल एनर्जी जी आहे चेंज इन इंटरनल एनर्जी हे 0 आहे. त्यामुळे इथे जे काही वर्क डन मिळालं तेच आपल्याला काय मिळतं, दॅट इज द टोटल हीट.